टुरिझम इंडस्ट्रीला ओळख आणि ग्लॅमर मिळवून दिलेल्या वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी अश्विनी गोळे हिने। नमस्कार, मी अश्विनी गोळे। नवदुर्गाच्या माध्यमातून आपण कर्तृत्ववान स्त्रियांच्या जीवनाचा त्यांच्या प्रवासाचा आढावा घेतोय। त्याच निमित्ताने आज आपण आलेलो आहोत वीणा वर्ल्डमध्ये। वीणा वर्ल्ड म्हणजे वीणा पाटील असं एक जे समीकरण सुरू झालेलं आहे त्याबद्दलच त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार वीणाजी। नमस्कार। मी मराठीमध्ये आपलं स्वागत। यशस्वी उद्योजिका म्हणून तुमची जी ओळख आहे, पण ते यशस्वी उद्योजिका म्हणून जे तुम्ही नाव कमावलं किंवा जी तुमची ती ओळख आहे, तर त्यामागे काय संघर्ष होता? नाही, संघर्ष म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की मेहनत हा शब्द जास्त चांगला तिथे चपखल बसेल। आणि शेवटी कुणालाही मेहनत ही करावीच लागते किंवा मेहनत करताना किंवा कुठचंही काम करताना आपल्याला थोडंसं संघर्षाला तोंड द्यावंच लागतं। त्याच्यामुळे हा माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असतो। पण ही खूप चांगल्या तऱ्हेने चालू आहे असं मला वाटतं ह्या वीणा वर्ल्डच्या बाबतीत, की आधी धडाडीने ठरवलं की यावेळी या क्षणी आपल्याला आता नवीन कंपनी सुरू करायची आहे। नवीन कंपनी सुरू करताना फायनान्स हा प्रश्न होता, जागा हा प्रश्न होता। पण ज्यावेळी ठरवलं आणि ज्यावेळी की आता मागे हटायचं नाही, त्यावेळी तुम्हाला सांगते म्हणजे आज विचार करताना असं वाटतं की आपल्यासारखे भाग्यवान कोणी नाहीच असं वाटतंय। त्याचं कारण सगळ्या गोष्टी कठीण गेल्या, पण एक एक फॉल इन प्लेस आपण म्हणतो ना, तसं सगळ्या घडत गेल्या, जशा हव्या होत्या तशा घडत गेल्या। सो हे एक नशीब आहे किंवा देव आपल्या पाठीशी उभा राहतो जेव्हा तुम्हाला काहीतरी अगदी मनापासून करायचं असतं आणि त्या ताकदीने तुम्ही उभे राहता। तसं आमच्या बाबतीत झालं। मग आम्हाला ऑफिसेस खूप चांगल्या ठिकाणी मिळत गेली, आम्हाला कॉर्पोरेट ऑफिस खूप चांगल्या ठिकाणी मिळालं, पर्यटकांनी आम्हाला खूप साथ दिली, बँकांनी आम्हाला मदत केली आणि त्याच्यामुळे एक चांगलं उदाहरण आम्ही सगळ्यांसमोर उभं करू शकलो। हे सगळं करत असताना असं वाटलं की ही जी एनकरेजमेंट असते ती दुसऱ्यांनी देण्याची तर एक बाजू आहेच, पण ही आपण स्वतःसुद्धा निर्माण करण्यासारखी आहे। म्हणजे मी न सांगता सगळ्यांनी हे टार्गेट घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बिझनेसमध्ये माणूस जायचं ठरवतो तर त्यावेळी थोडं निगेटिव्ह विचार असतात, काही इतर लोकांकडून जे समाजाकडून येतात, तर त्यावेळी नक्की काय करायला हवं? प्रत्येकाने स्वतःला एक कंट्रोलमध्ये ठेवायला शिकलं पाहिजे। कारण समाज ही गोष्ट अशी आहे की त्याच्यात तुमचे पाठीराखे पण असणार आहेत आणि तुमचे क्रिटिक्स पण असणार आहेत। आणि जसे पाठीराखे असतात त्यांच्या सगळ्याच गोष्टी मानायच्या नसतात, तशा क्रिटिक्सच्या पण मानायच्या नसतात। शेवटी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे। जगात आज बघायला गेलं, तुम्ही रोजचा पेपर उघडला तरी इतक्या भयानक बातम्या असतात की आपण तिथेच डिप्रेस होऊ शकतो। पण ह्याच जगात खूप चांगल्या गोष्टी पण घडत आहेत, आपण त्याच्याकडे बघायला शिकलं पाहिजे। डिप्रेस व्हायचं नाही आणि नाही झालं तर आपण स्वर्ग उभारू शकतो, हे आम्ही आमच्या उदाहरणाने दाखवून दिलं आहे। सो डिप्रेस होण्यात कोणाचंही भलं नाही आहे। कुणी आपल्यावर टीका केली तर त्याने खचून जायचं कारण नाही आहे, कारण आपल्यावर विश्वास असला पाहिजे, आपली कपॅसिटी आपल्याला माहीत असली पाहिजे, आपण काय करू शकतो हे आपल्याला कळलं पाहिजे। आणि जर आपल्याला माणसांचा सपोर्ट असेल, आणि लकीली आमच्या वीणा वर्ल्डला माणसांचा सपोर्ट हा प्रचंड आहे, म्हणजे एका प्रेरणेने ही माणसं सगळी एकत्र आली आहेत। तुमच्यामध्ये जर माणसं एकत्र करण्याची आणि माणसांना पुढे नेण्याची जर ताकद असेल तर तुम्ही खूप चांगल्या तऱ्हेने पुढे जाऊ शकता। मग परिस्थिती काही असो, कुणीही तुमचं काही वाकडं करू शकत नाही। नक्कीच तुम्ही म्हणालात तसं व्हायला हवं आणि करायला हवं। दुसरी गोष्ट, नवदुर्गाच्या माध्यमातून तुम्ही महिला उद्योजकांसाठी, महिलाही बऱ्याचदा आता बिझनेसमध्ये येताना दिसत आहेत, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी महिलांना एक असं सांगू शकेन की महिलांनी कधीही मी महिला आहे म्हणून हे मी करू शकत नाही असा न्यूनगंड कधीही बाळगू नका। कारण माझ्या मते एक शारीरिक समजा थोडासा म्हणजे
कमी हे भाग जर आपण धरला तर त्यापेक्षा आपण काही नाही. म्हणजे आजच स्टेट बँकेचं मुख्यपदी सुद्धा एक महिला विराजमान झाली आहे. बहुतेक सगळी बँकिंग म्हणजे जे सपोज टू बी पुरुषांची क्षेत्र आहेत तिथे सगळ्या बायका आज उच्च पदावर आहेत. त्यामुळे आपण हे करू शकतो हा एक विश्वास आपण ठेवायला हवा. दुसरं, आपण आयुष्यात म्हणजे बऱ्याचदा महिलांच्या बाबतीत असं हे केलं जातं की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आपला वेळ वाया घालवतो. तो आपण वाया घालवला नाही पाहिजे. टी व्हीवरच्या शक्यतोवर ज्या डोक्याचा कोंडा करणाऱ्या सिरियल्स असतात त्या शक्यतोवर नाही बघितल्या तर जास्त चांगलं राहील. आणि मुख्य म्हणजे महिलेला करिअर करताना तिला घरसुद्धा सांभाळायचं असतं. म्हणजे माझा बिझनेस करतानाचा हाच एक विचार होता की मला घर पण सांभाळायचं आहे आणि मला बिझनेस पण करायचं आहे. आणि ज्यावेळी ह्या दोन्ही गोष्टी करायच्या असतात तेव्हा आपल्या पतींपासून आपल्या सासूबाई, आई, वडील ह्या सगळ्यांचा सपोर्ट आपल्याला लागतो. तो आपल्याला मिळवता आला पाहिजे तर आपलं करिअर खूप चांगल्या तऱ्हेने आपण घडवू शकतो. धन्यवाद वीणाजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. नक्कीच ज्या प्रकारे वीणाजींनी आपल्याला सांगितलं की आपल्या सुप्त गुणांना ओळखा आणि त्यावरती काम करा आणि त्याचबरोबर ते काम करताना आपली जी सोबत माणसं आहेत त्यांना मात्र सोडू नका. हेच आपण नवदुर्गाच्या माध्यमातून घेऊयात.